पुढे जायच्या अगोदर पंडितजींच्या लहानपणी टायफॉइडची एक आठवण आहे, ती तुम्ही सांगा. हां, लहानपणीची नाही ती. आईचं लग्न, आईशी त्यांचं लग्न झालं. माझी आई सुनंदाबाई भीमसेन जोशी आणि ती त्यांची मामी बहीणच होती. आत्ते-मामी भावंडच होती ही. आणि आईचं वय त्यावेळी 16 वर्षाचं आणि भीमण्णांचं वय 21 पूर्ण 22. आणि ती मागणी घालून माझ्या आजीने आईशी त्यांचा विवाह लावून दिला होता. माझी आई दिसायला खूपच सुंदर होती. गोरी पान आणि टाचेपर्यंत तिच्या केस रुळायचे. आणि साखरपुड्याच्या अगोदरच एकदा भीमण्णा तिला खाजगीत भेटून स्नो पावडरची डबी तिच्या हातात ठेवून म्हणाले होते, "नाही म्हणू नकोस हा नंदी, माझ्याशी लग्न कर." आणि ह्याच्यावरनं माझ्या मावशीने तिची इतकी थट्टा उडवल्याचं तिने खूप माझ्या मिसेसजवळ हे सांगितलं होतं. तर त्यावेळी आजोबांनी ह्याच कालावधीत भीमण्णांना 6 भावंड आणि आमची आजी गेल्यावर ह्यांच्या सर्व जबाबदारीसाठी तिने आजोबांनी दुसरा विवाह केला. आणि जबाबदारी मात्र काही दिवस ह्या थोरल्या मुलावरच आली. त्यामुळे धारवाडला ह्यांनी घर केलं होतं आणि तिथेच सर्व काका ह्यांना भीमण्णा, अण्णा म्हणजे भाऊ असं म्हणायचे. त्यामुळेच मी लहान असल्यामुळे मला भीमण्णा ही म्हणायची सवय लागली. तिथून मग काही दिवस त्यांनी बदामीला घर केलं, कारण बदामीला त्यांना मामाचा आधार होता. आणखीन शांत गाव होतं तिथे. आई आणि ते त्यांच्या खूप छान आठवणी आई काही सांगितल्यात. पहाटे उठून हे खर्जाची मेहनत करत बसायचे. एकदा काय झालं, आईला म्हणले, "बघ हा कसा पक्का खर्ज." आई बघते तर बाहेर एक छोटं वासरू हमरत होतं. हा म्हणला खरा खर्ज, आणि त्यात आपला सूर मिसळून हे गात होते. त्यावेळचं ह्यांचं व्यक्तिमत्व अतिशय निर्मळ आणि सुंदर होतं असं आई सांगते. त्या 10 वर्षात आम्ही 3 भावंड झालो होतो. मी, माझी बहीण उषा आणि सुमंगला. सुमंगला लहान असतानाच दुसऱ्या मातोश्रींबरोबर ते अचानकच बदामीहून नागपूरला निघून गेले. आणि आईच्या आयुष्यात ती आकाश कोसळलंच होतं तिच्या. कारण आई वडील कोणी नाही, 3 बहिणी, त्याही सासरी नांदणाऱ्या. इकडे आजोबांनी दुसरा विवाह केल्यामुळे त्यांनाही काही विशेष इकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. अशा वेळी आईने आम्हा दोघा भावंडांना, मला आणि उषाला, गदगला पाठवून दिलं आणि तिने सरळ मंत्रालयाचं, आमची जे श्रद्धास्थान आहे तिथे जाऊन सेवा सुरू केली. बहिणींनी समजूत घालून तिला परत आणलं आणि आम्ही नागपूरची वाट धरली. तेव्हा नागपूर तिथपासून सुरू झालं. त्या मधल्या काळातच एकदा भीमण्णा टायफॉइडनी गंभीर आजारी पडले होते. जवळजवळ 1.5 ते 2 महिने ते बेड रिडन होते. त्यावेळी आईची दिवसरात्र सेवा आणि तो प्रेम करणारा आमचा फॅमिली डॉक्टर यांच्या ह्याच्यातून हे बरे झाले. आवाज पूर्ण गेला होता, तो आला आणि परत हे पहिल्यासारखे गाणं सुरू झालं. तर आईचं हे कॉन्ट्रीब्युशन तर शक्यच नाही, कारण जवळजवळ मरणाच्या दारात जाऊन त्या काळी ते परत आले होते. त्यांच्या पुढे जाताना त्यांच्या मैफिली तुम्ही खूप ऐकलेल्या आहेत. होय. तुम्हाला आठवणाऱ्या अशा? आता ह्या सर्व प्रकारात मी आमचं स्थलांतर पुण्यात झालं शेवटी. काही दिवस एकत्र राहायचाही प्रयोग झाला, पण तो शक्य होणं शक्यच नव्हतं. म्हणून आम्हाला एका खोलीत भीमण्णांनी आमची छान व्यवस्था केली. सकाळ संध्याकाळ येणं जाणं, मुलाबाळांची नीट काळजी घेत होते. आणखीन हळूहळू भीमण्णा खूपच मोठे व्हायला लागले होते आणि मला तोपर्यंत भीमण्णा हे माझे हिरो झालेले होते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं मला आकर्षण असे, ते गाण्याला. त्यामुळे पुण्यातले कुठलंही गाणं मी सोडायचं नाही. त्या काळातल्या मोतीबागेत तो गाजलेल्या जोगयाची आठवण तर मी कधीच विसरणं शक्य. सांगा ना ती, सांगा. त्यावेळी मला गाणं ऐकताना डोळे मिटून शांतपणे गाणं ऐकायचा नाद लागला होता. आणि तो जोगिया चालू असताना मला पूर्ण आठवतं की कोणीतरी हाताला धरून पूर्ण वेगवेगळ्या रंगाच्या फुललेल्या बागेतून आपल्याला हिंडवतोय, त्या फुलांचा वास येतोय आणि हे वेगळं जग हे माझ्या बालमनाला कळतंय. अशा सर्व फिलिंग मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. ह्यांचं गाण्यात ताकद एवढी होती सुरांच्यात की मी म्हणणाऱ्याला हे एका मिनिटात, म्हणजे मी तर असं म्हणेन की ह्यांचं गाणं म्हणजे थोडक्यात कोळ्याच्या जाळ्यात अडकण्यासारखं आहे. समोर आल्या आल्या ते जे स्वरात बांधून ठेवतात, ते साधा माणूस सुद्धा तिथून हालू शकायचा नाही. हे मी खूप वेळा पुण्यातल्या गणपतीच्या वेळी अनंत ठिकाणी त्यांची गाणी व्हायची. त्यामुळे मला हा नाद लागला होता की साध्या भोळ्या माणसांच्या चेहऱ्यावर ह्यांच्या गाण्याचा काय परिणाम होतो. आणि तो बघत असताना आतून मला खूप आनंदाच्या उकळ्या फुटायच्या. एकदा तर असं झालं की एकदा ते कार्यक्रम संपून आले, पायामध्ये त्यांच्या अतिशय वेगळ्या प्रकारच्या सुंदर चपला होत्या.
मी म्हणलो ह्या कुठल्या नवीन बाटाच्या आल्यात का? हे ही त्यांची एक स्टाईल हे म्हणण्याची. हे ह्या आमच्या भक्तांनी दिल्यात भोपाळच्या. मग मला कळलं त्यांच्याकडूनच, तिथे एक चर्मकार होता, त्यांनी ह्यांचं एकदाच गाणं ऐकलं आणि दरवेळी तिथे गाणं असलं की तो तिथे येणार, गाणं संपल्यावर ते पायाचं चपलांचं जोड ह्यांच्या पायात ठेवणार आणि नमस्कार करून निघून जाणार, एक शब्दही बोलणार नाही. अशी खूप ह्यांच्या गाण्यावर प्रेम करणे. त्या काळातले सवाई गंधर्वांचे पुण्यतिथीचे तर गाणी अतोनात सुंदर होत. या सगळ्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत आणि या संदर्भातले अजून कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडे आहेत, जो खजिना आहे त्याच्यावर आपण बोलणार आहोत, पण ते उद्या. आज आपण इथेच थांबतोय. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटलाय संबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता संवाद, फक्त ETV मराठीवर. नमस्कार.